हे आता पाहणार आहोत 10 सेकंदात 10 बातम्या। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणेकरांनी फोडले रेकॉर्ड ब्रेक फटाके। फटाक्यांच्या धुरामुळे पुणेकरांचा श्वास कोंडला। फटाक्यांच्या आतिषबाजीने हवेची गुणवत्ता खालावली। काही भागातील हवा धोकादायक पातळीवर। धोकादायक स्तरातील हवेमुळे श्वसनास त्रास। मुंबईत हवेची गुणवत्ता खालावली। मालाड आणि कांदिवलीतील हवा सर्वाधिक वाईट। राज्यात अजून 3 ते 4 दिवस ऑक्टोबर हीटचा परिणाम जाणवणार असल्याचा अंदाज। 5 नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज। राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 924 क्विंटल आवक। टोमॅटोला 1000 ते 4500 रुपयांपर्यंत सरासरी दर। शेतमजुरांच्या मानधनात 10 वर्षांनंतर वाढ। 380 रुपये रोजंदार तर मासिक मजुरी करणाऱ्यांना 9000 रुपये मिळणार। दिवाळीमुळे आवक मंदावली। बाजार समितीमध्ये 9160 क्विंटल मक्याची आवक। कोल्हापुरात कांद्याची सर्वाधिक 4000 क्विंटल आवक। 1500 रुपयांपासून 4350 रुपयांपर्यंत सरासरी दर। पुणे मुंबई द्रुतगतीवर ITMS सिस्टम सुरू। वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार। ॲपलची भारतात विक्रमी कमाई। टिम कुक यांची 4 नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा। जुलै ते सप्टेंबर 2024 मध्ये देशातील आयपॅडच्या विक्रीत दुहेरी आकड्यातील वाढ। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। मुख्यमंत्री मुंबईतून फोडणार प्रचाराचा नारळ। कुर्ला नेहरू नगरमध्ये शिवसेनेची पहिली प्रचार सभा तर रात्री अंधेरी पूर्वमध्ये मुर्जी पटेल यांच्यासाठी घेणार सभा। मराठा उमेदवारांबाबतचा निर्णय आज जरांगे पाटील घेणार। सर्व उमेदवारांना अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन। उद्धव ठाकरे 7 आणि 8 नोव्हेंबरला विदर्भ दौऱ्यावर। 8 तारखेला बुलढाण्यात ठाकरेंच्या 2 सभा। राज्यात पंतप्रधान मोदींच्या 10 प्रचार सभा। 8 नोव्हेंबरला मोदींची पहिली सभा। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची उद्यापर्यंत मुदत। उद्यानंतर मतदारसंघातील चित्र होणार स्पष्ट। उमेदवारांना प्रचारासाठी अवघे 14 दिवस मिळणार। गुप्तचर यंत्रणांच्या अलर्टनंतर देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ। फोर्स 1चे 12 जवान फडणवीस यांच्या सुरक्षेत तैनात। फडणवीसांना कुणापासून धोका? राऊतांचा खोचक सवाल। भाऊबीजेच्या दिवशी मुंबई लोकलच्या मेगा ब्लॉकमधून प्रवाशांची सुटका। 3ही मार्गावर सेवा सुरळीत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत विधानसभेसंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। वारे विधानसभेच्या माध्यमातून सुरुवात करूयात। शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 2 दिवसीय पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर जात आहेत। 7 नोव्हेंबरला अमरावती जिल्ह्यात तर 8 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची प्रचार सभा होणार आहे। निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींच्या राज्यात 10 प्रचार सभा होणार आहेत। 8 नोव्हेंबरपासून मोदींच्या सभांना सुरुवात होणार आहे। आज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये निर्णायक बैठक बोलावली आहे। या बैठकीत मराठा उमेदवारांबाबत निर्णय होणार आहेत। यावेळी कुणी लढायचं आणि कुणी माघार घ्यायची याचा आज फैसला होणार आहे। महायुतीमधील भाजप नेते विजयराज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे। या बंडखोरीनं शिवसेना उमेदवार संजय गायकवाड चांगले संतप्त झालेत। भाजपनं विजयराज शिंदेंना पक्षातून निलंबित करावं असं आवाहन त्यांनी केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराज असलेल्या सनी निमण यांची भेट घेतली आहे। शिवाजीनगर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या निमण यांना भेटत फडणवीसांनी त्यांची नाराजी दूर केली आहे। कसबा विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या संजय काकडेंची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली। काकडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चांनंतर फडणवीसांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला।
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यामध्ये भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंची भेट घेतली। कसब्यातून उमेदवारी न मिळाल्यानं घाटे नाराज होते। या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली आहे। पर्वती मतदारसंघातून पुन्हा माधुरी मिसाळ यांना उमेदवारी मिळाल्यानं श्रीनाथ भीमाले नाराज होते। दरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी भीमाले यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली आहे। चांदिवली विधानसभा मतदारसंघासाठी जितू चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। मात्र आशिष शेलार यांच्या मध्यस्थीनंतर जितू चौधरी यांनी माघार घेतले। तसंच दिलीप लांडे यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आता एक मोठी बातमी, राज्यातील सगळ्या उमेदवारांना अंतरवाली सराटीमध्ये येण्याचं आवाहन मराठा नेते मनोज जरांगे यांनी केलंय। अंतरवाली सराटीत दलित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांची बैठक त्यांनी घेतली। या बैठकीत जागेबाबत चर्चा झाली आहे। उमेदवार कोण या सस्पेन्सवरून आज पडदा हटणार आहे। विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघ आणि उमेदवार यांच्या नावाची जरांगे घोषणा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल हे जरांगे जाहीर करतील। अंतरवाली सराटीमध्ये काल दलित आणि मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांची बैठक पार पडली। या बैठकीला राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्या वतीनं माजेद शेख उपस्थित होते। गेल्या 10 वर्षांपेक्षा स्पष्ट बहुमत यंदा महायुतीला मिळेल आणि मुख्यमंत्री देखील आमचाच होईल असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय। महायुतीचे आमदार निवडून आणायचं आमचं काम आहे। नेता कोण आहे हे नंतर ठरेल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आता तरी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत असंही ते म्हटलंय। खेड आळंदी विधानसभेचे बंडखोर उमेदवार अक्षय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। अक्षय जाधव यांच्या भेटीनंतर विजय शिवतारे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। रामदास आठवलेंचा पक्ष विदर्भात भाजपचं काम करणार नाही अशी घोषणा आरपीआयचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी केली आहे। भाजपनं युती धर्म पाळला नाही, युतीमध्ये आरपीआयला सन्मानजनक वागणूक मिळत नाही असा आरोप त्यांनी केलाय। ज्यांना गद्दार बोललं जातं ते मुख्यमंत्री होतात असं विधान उल्हासनगरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे। मुंबईतील विक्रोळी मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। यावेळी शेतकरी चळवळीतील उमेदवारांना ताकद द्या अशी मागणी शेट्टींनी जरांगेंकडे केली। सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांच्या शपथपत्राबाबत दिलेल्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे। दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांना चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। आता एक मोठी बातमी, मुख्यमंत्री मुंबईतून आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। कुर्ला नेहरू नगरमध्ये शिवसेनेची पहिली प्रचार सभा होणार आहे। तर रात्री अंधेरी पूर्वमध्ये मुजी पटेल यांच्यासाठी एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत। अंधेरी पूर्व विधानसभेतील शेरे पंजाब मैदानात मुख्यमंत्री शिंदेंची पहिली सभा होणार आहे आणि या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उल्हासनगरमध्ये भाजप आमदार आणि महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांना स्थानिक स्थायी पक्षानं आपलं समर्थन दिलंय। या समर्थनाच्या कार्यक्रमात लावलेल्या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो गायब असल्यानं चर्चांना उधाण आलं। भिवंडी पूर्वमधील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। उद्धव ठाकरे स्वतःच्या मुलाला जिंकून आणण्यासाठी निष्ठावंतांचा बळी देत असल्याचा आरोप रुपेश म्हात्रे यांनी केलाय। रिसोड विधानसभा मतदारसंघात भाजपनं बंडखोरी केली आहे। भावना गवळींविरोधात अनंतराव देशमुख यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय। दरम्यान शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपची खेळी सुरू असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांनी केलाय। धुळे जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून बंडखोरांची समजूत काढण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला यश आलंय। शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बंडखोर उमेदवार ज्ञानेश्वर भामरे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत। श्रीगोंद्यामधून शिवसेनेकडून अनुराधा नागडवे यांनी उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या हक्काची जागा असताना संजय राऊतांनी आर्थिक देवाणघेवाण करून नागवडेंना उमेदवारी दिल्याचा आरोप माजी आमदार राहुल जगताप यांनी केलाय। वर्ध्याच्या आर्वीचे बंडखोर उमेदवार दादाराव केचे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। दादाराव केचे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी करण्यात आली आहे। शरद पवार गटाचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय।
6 नोव्हेंबर रोजी नागपुरात संविधान सभेचं आयोजन करण्यात आलं. ओबीसी युवा मंचच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. हा राजकीय कार्यक्रम नसून आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊ असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. कोल्हापुरातील शिरोली जकात नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाला एका वाहनात 5,58,00,000 मौल्यवान दागिने आढळून आले. दरम्यान चालकासह सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतले असून कागदपत्र पडताळणीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी यांनी दिली आहे. रामदास आठवले यांचा पक्ष विदर्भात भाजपचं काम करणार नाही अशी घोषणा आरपीआयचे राष्ट्रीय संघटन सचिव भूपेश थुलकर यांनी दिली आहे. भाजपनं युती धर्म पाळला नाही, युतीमध्ये आरपीआयला सन्मानजनक वागणूक मिळत नाही असा आरोप त्यांनी केलाय. मोठी बातमी, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत आहे आणि त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थानं 5 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रचाराला केवळ 14 दिवस मिळणार आहेत आणि या कालावधीमध्ये 2च रविवार मिळणार आहेत. या कालावधीत केवळ 10 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला रविवार आलाय. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. ज्यांना गद्दार बोललं जातं ते मुख्यमंत्री होतात असं विधान उल्हासनगरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानं महायुतीमध्ये वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे. मुंबईतील विक्रोळी मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटना